या ठिकाणी लहानात लहान समसंख्या व एक अंकी मोठ्यात मोठी वर्गसंख्या यांचा गुणाकार किती? बघा त्या ठिकाणी मोठ्यात मोठी वर्गसंख्या पण ती एक अंकी असली पाहिजे. ओके. आणि लहानात लहान समसंख्या दिलेल्या संख्या व्यवस्थित बघायच्या. या ठिकाणी समसंख्या दिलेली आहे लहानात लहान, तर ती आहे 2. ओके. व एक अंकी मोठ्यात मोठी वर्गसंख्या, वर्गसंख्या माहिती पाहिजे. 1 चा वर्ग 1 असतो, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 4 चा वर्ग 16 म्हणजे 2 अंकी संख्यामध्ये होतोय. परंतु आपल्याला या ठिकाणी एक अंकी पाहिजे. किती अंकी पाहिजे? 1. म्हणजे या ठिकाणी 3 चा वर्ग 9, एक अंकी संख्या 3 चा वर्ग 9. 4 चा वर्ग मोठा होतोय आणि 2 चा वर्ग 4 हा लहान होतोय. मग मोठ्यात मोठी 3 अंकी, 3 चा वर्ग 9 ही एक अंकी वर्गसंख्या आहे आणि त्यांचा गुणाकार विचारलेला आहे आपल्याला. ओके. म्हणजे 2 गुणिले 9 बरोबर 18. करून घ्या गुणाकार त्यांचा. सोपा प्रश्न होता आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतात, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहेत. मग पर्याय क्रमांक 4 18 उत्तर तुमचं बरोबर आहे. बघा आता खालील प्रश्न खूप महत्वाचा आहे. पर्याय पूर्ण वाचायचे असतात, वेळ खूप लागतो या प्रश्नाला. परंतु जर तुम्हाला नियम जर सर्व संख्येविषयी माहिती असतील तर उत्तर करेक्ट येण्याचे पूर्ण चान्सेस असतात. यासाठी नियम आपल्याला पूर्ण माहिती असायला पाहिजे. संख्याविषयक योग्य विधान ओळखा. आता संख्याविषयक योग्य विधान ओळखायचंय आणि कोणतेही 2. आता या ठिकाणी पर्याय आपल्याला 2 चूज करायचे. ओके. म्हणजेच आपल्याला परीक्षेच्या नियमानुसारच जर ब्रॅकेट मध्ये जर कोणती 2 पर्याय निवडा जर प्रश्नाच्या समोर आलं तर तुम्हाला परीक्षेला सर्कल करते वेळी सुद्धा 2 सर्कल करावे लागतात, कारण की त्यामध्ये 2 उत्तर बरोबर असतात. ओके. आणि त्यापैकी जर तुम्ही 1 केला आणि 1 जर नाही केला तर तुमचा प्रश्न तो चुकीचा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे लक्षात ठेवायचं कोणतेही 2 असतील तर त्यातील 2 उत्तर आपल्याला फाईंड करावे लागतात. मग समसंख्या व विषम संख्या, पहिलं विधान बघा. समसंख्या व विषम संख्या या क्रमागत येतात. आता त्या क्रमागत येतात किंवा नाही ते आपल्याला फाईंड करण्यासाठी या ठिकाणी लक्ष द्या. 1 ही विषम आहे, 2 सम आहे, 3 विषम आहे, 4 सम आहे. म्हणजे त्या संख्या क्रमागत येत आहेत. हे विधान आपलं बरोबर आहे. पहिलं विधान कसं आहे आपलं? बरोबर आहे. आता दुसरे विधान बघा. 2 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आता संयुक्त संख्येविषयी आपण बरेचसा काय अभ्यास केलेला आहे. मग संयुक्त संख्या ही 2 सर्वात लहान आहे किंवा नाही हे ठरवते वेळेस आपल्याला संयुक्त संख्या पूर्ण माहिती असायला पाहिजे. मग संयुक्त संख्येची सुरुवात 4 पासून होते. मग 2 ही संयुक्त संख्या लहान आहे का? नाही. तर संयुक्त संख्या ही सर्वात लहान 4 आहे. म्हणजेच विधान 2 आपलं हे चुकीचं आहे. नंतर विधान 3 बघा. 1 ही संख्या मूळ व संयुक्त संख्या नाही. आता या ठिकाणी 1 ही संख्या मुळे आणि संयुक्त. आता 2 संख्येचे प्रकार आपण अभ्यासले होते, मूळ आणि संयुक्त. यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आणि 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या दोन्ही आपण अभ्यासल्या आहेत. मग त्यामध्ये 1 ही मूळ संख्या आहे का किंवा नाही? त्यामध्ये 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही असा मी तुम्हाला एक नियम दिला होता. कारण की तो जर नियम पाठ असेल तर हे विधान आपलं 1 ही संख्या मूळ व संयुक्त नाही हे बरोबर आहे हे तुम्हाला समजेल. कारण की 1 ही मूळही नाही आणि संयुक्त नाही. संयुक्त लहानात लहान संख्या 4 आहे आणि मूळ लहानात लहान संख्या 2 आहे. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये एक विधान दिलेलं आहे. 15 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. 15 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. आता मला सांगा वर्ग संख्या आपण पाठांतर करून घेतलं. ओके. त्यामध्ये 1 चा 1 आहे, 2 चा 4 आहे, 3 चा 9 आहे, वरी बघितलं आहे, 4 चा 16 आहे. आता 4 चा 16 म्हणल्यावर 15 च्या पुढे जाता येते. म्हणजे जवळपास 15 ही वर्ग संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाहीये. म्हणून 15 ही पूर्ण वर्ग संख्या आहे हे विधान चुकीचं आहे. हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आणि आपल्याला योग्य विधान निवडायचे. त्या ठिकाणी योग्य किंवा अयोग्य असा प्रकार दिलेला असतो. ओके. हा प्रश्न वाचते वेळेस योग्य आहे की अयोग्य आहे हे व्यवस्थित कन्फर्म करायचं. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे 2 पर्याय योग्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर 1 आणि 3 हे 2 पर्याय बरोबर आहेत. ओके. मी सांगितलेल्या सूचना व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्या अशा प्रश्नाच्या वेळेस
त्यांचा उपयोग करा. चला पुढील प्रश्न पाहूया. बघा या ठिकाणी आता एक समीकरण दिलेलं आहे वर्गसंख्यांचं. आता वर्गसंख्यांचा अभ्यास करते वेळेस आपण बऱ्याचशा प्रमाणात वर्गसंख्या अभ्यासल्या आहेत. मग या ठिकाणी आपल्याला आता वर्गसंख्या ची समीकरण किंवा त्यातील बेरीज वजाबाकी गुणाकार हाही करता आला पाहिजे. मग या ठिकाणी प्रथम मी बेरीज दिलेली आहे तुम्हाला 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग प्लस 8चा वर्ग. मग अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस अगोदर पहिली स्टेप काय करायची तर त्या ठिकाणी लक्ष ठेवा त्यांची बेरीज करून घ्यायची नाही. ओके. नाही तर सुरुवातीला बरेचसे विद्यार्थी 3 आणि 4 7 7 आणि 8 15 15चा वर्ग डायरेक्टली करतात, परंतु ती मेथड तुमची चुकीची आहे. तुम्हाला चुकीचं काय आहे आणि बरोबर काय आहे याची कल्पना झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की अगोदर यांची बेरीज न करता अगोदर त्यांचे वर्ग काढून घ्यायचे. ओके. कारण की या ठिकाणी आपल्याला त्यांच्या वर्गांची बेरीज दिलेली असते, त्या संख्यांच्या वर्ग नाही. तर त्या संख्यांच्या बेरजेचा वर्ग दिलेला नसतो तर त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज दिलेली असते. तर 3चा वर्ग 3 गुणिले 3 9, 4चा वर्ग 4 गुणिले 4 16, 8चा वर्ग 8 गुणिले 8 64. ओके. तर या ठिकाणी आता आपण पूर्ण संख्यांचे वर्ग काढलेले आहेत. 9 आलेला आहे, 16 आलेला आहे आणि 64 आलेला आहे. वर्ग काढते वेळेस वर्ग काढण्याची प्रक्रिया त्या संख्येला त्या संख्येने मल्टिप्लाय करणे, गुणणे म्हणजे त्या संख्येचा तो वर्ग असतो. ओके. मग या ठिकाणी त्यांची बेरीज करायची सांगितलेली आहे म्हणजे 9 प्लस 16 प्लस 64. ओके. मग या ठिकाणी 2 अंकी आणि 1 अंकी संख्यांची बेरीज आहे. उभी मांडणी करा किंवा आडवी मांडणी करा, कोणत्याही पद्धतीने उत्तर एकच येणार आहे. 6 आणि 4 10, 10 आणि 9 19. आता या ठिकाणी काही नाहीये म्हणजे 0. ओके. 19 कॅरी 1 आला म्हणजे 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 0 8. म्हणजे यांची बेरीज येणार आहे 89 89. मग त्या वर्गांची बेरीज 89 येते. म्हणून या ठिकाणी अगोदर वर्ग काढून घेतले आपण आणि मग त्यांची बेरीज सविस्तरपणे केली. मग या ठिकाणी आता बघा प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामधील पूर्ण वर्ग समसंख्या ची बेरीज किती. आता पूर्ण वर्ग समसंख्या काय असतात रे बेटा, लक्षात ठेवा या ठिकाणी सम विचारलेले आहे बेटा. संख्येचा प्रकार या प्रश्नामध्ये दिलेला आहे. मग या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहेत. 1चा वर्ग 1 1 4, त्यानंतर 9 16 25 36 49 64 81 100 144 12चा वर्ग 121 11चा वर्ग 169 13चा. म्हणजे अशा पद्धतीने ज्या वर्ग संख्या आहेत त्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. ओके. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे या ठिकाणी वर्ग संख्यालाच आपण पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतो. ओके. मग या ठिकाणी नवीन काही शब्द नाहीये. पूर्ण वर्ग संख्या आपल्याला फाइंड करायच्यात अगोदर 1 ते 100 पर्यंतच्या आणि मग त्यांची बेरीज करायची. मग या ठिकाणी 1 ते 100 पर्यंतच्या वर्ग संख्यांची जर बेरीज करायची तर 1चा वर्ग माहिती असायला पाहिजे. डायरेक्टली आपण आता त्यांचा मल्टिप्लिकेशन न करता डायरेक्टली आपल्याला मला पाठांतर आहे म्हणून मी डायरेक्टली लिहितो. तुम्ही पण या ठिकाणी वर्ग करत बसण्याच्या मेथडमध्ये टाइम वेस्ट न जास्त वेळ न घालता डायरेक्टली वर्ग संख्या 1 ते 25 पर्यंतच्या पाठांतर करा. किती 1 ते 25 पर्यंतच्या. मग या ठिकाणी तसे आपण आपल्या ऍप मध्ये 1 ते 25 पर्यंतच्या वर्ग संख्या मी देईलच. या ठिकाणी बघा 1चा वर्ग 1, परंतु 1 घ्यायचा नाहीये. लक्षात ठेवा या ठिकाणी समसंख्या विचारलेल्या आहेत. 1 ही समसंख्या आहे का नाही. 2 समसंख्या काढून घ्या अगोदर म्हणजे नंतर तुम्ही कन्फ्युज होणार नाहीयेत. 1 ते 10 पर्यंत समसंख्या कोणत्या आहेत 2 4 6 8 आणि 10 आणि त्यांच्या वर्ग संख्या काढायच्या. 2चा वर्ग 2 आणि 2 4 सॉरी 2 × 2 4. आता 4चा वर्ग 4 चौक 16 6 7 36 8 8 64 10 10 100. म्हणजे त्यांची वर्ग संख्या आपण काढलेल्या आहेत. आता त्यांची बेरीज करायची. ओके. एक तर आडवी मांडणी करून घ्या किंवा तुम्हाला उभी मांडणी करता आली तर उभी मांडणी करा. आता या ठिकाणी मी आडवी मांडणी करते वेळेस 0 4 6 6 आणि 4 म्हणजे या ठिकाणी एकक स्थानच्या सर्व संख्यांची बेरीज जर केली तर किती येईल बेटा 4 आणि 6 10 10 6 16 आणि 4 20. किती येईल बेटा 20 असे 0 4 2. पुन्हा या ठिकाणी 1 0 आहे. त्यानंतर 6 6 आणि 3 9 9 आणि 1 10. या ठिकाणी काही नाहीये 10 आणि 8 2 12. ओके. मग आता 3 अंकी संख्या फक्त एकच आहे. 12 मध्ये कॅरी 1 आणि हा 1 2
या ठिकाणी 220 ही त्या पूर्ण वर्ग समसंख्येची बेरीज येईल. मग 220 पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 2 मध्ये 220 आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने त्यांची वर्ग संख्या काढून त्यांची बेरीज करता आली पाहिजे. बघा आता या ठिकाणी बोर्डवर दिलेला प्रश्न जो आहे तो आहे की 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या व मूळ संख्या यातील फरक खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आहे. बघा प्रश्न थोडासा तुम्हाला जास्त प्रमाणात वाढून दिला गेलेला आहे. ओके, अगोदर तुम्हाला या ठिकाणी संयुक्त संख्या ही माहिती पाहिजेत, मूळ संख्या ही माहिती पाहिजेत आणि वर्ग संख्या ही माहिती पाहिजेत. म्हणजे तिन्ही संख्यांचं कॉम्बिनेशन करून हा प्रश्न आलेला आहे. मग असे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. बघा या ठिकाणी आता 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या व मूळ संख्या त्या माहिती पाहिजेत आपल्याला अगोदर. चला, मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 पर्यंतच्या आणि संयुक्त संख्या किती आहे. किती ते बेटा मूळ संख्या या ठिकाणी 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या मी 25 सांगितल्या होत्या आणि संयुक्त संख्या 74 सांगितल्या होत्या. ओके, आता या ठिकाणी 75 का नाहीयेत, कारण की ती एक जी संख्या आहे ना, एक जो आपण याच्या अगोदरही प्रश्न अभ्यासला, ती मूळही नाही आणि संयुक्त नाही, ती एक आहे. ओके, म्हणून या ठिकाणी संयुक्त संख्या 74. गडबड करायची नाही. 100 - 25 75 मूळ संयुक्त संख्या बिलकुल करायच्या नाही. बरेचसे प्रश्न अशा प्रकारचे येतात आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी चुकतात. माहिती असतं 1 ते 100 बरोबर आहे. ओके, 1 ते 100 पर्यंत विचारलेले आहे. 25 संख्या मूळ संख्या माहित आहे. मग 100 - 25 75 उत्तर करेक्ट, पण ते उत्तर चुकतं. या ठिकाणी आपल्याला 74 मूळ संयुक्त संख्या आहेत, लक्षात असायला हव्यात. मग या संख्येतील फरक म्हणजेच काय रे बेटा, 74 - 25 बरोबर 49. मग या ठिकाणी 74 - 25 किती येतं 49. तर आपल्याला अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण हा प्रश्न अभ्यासला, अशा प्रकारचा प्रश्न अभ्यासला आहे आणि ते पाठांतरही केलेलं आहे. कारण की त्यांचे फरक, त्यांची बेरीज, 1 ते 10 संख्येची बेरीज हे भरपूरशा प्रमाणात आपण संख्येचा आता प्रॅक्टिस भरपूर केली आहे. मग या ठिकाणी आता प्रश्न थोडासा समोर दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या संख्यांचा वर्ग म्हणजे 8 6 7 9 हा 49 आहे. ओके, मग या ठिकाणी 49 व 1 ते 10 पर्यंतचे वर्ग संख्या सगळ्यांना पाठ असतील. 7 7 49 म्हणजे 7 चा वर्ग ही 49 संख्या आहे. ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर आहे. ओके, सगळ्यांना समजत आहे. या ठिकाणी आपण अगोदर त्यांची वर्ग संख्या काढली सबट्रॅक्शन करून, त्यांचा फरक काढून आणि मग ती कोणत्या संख्येची आहे तर 7 ची वर्ग संख्या आहे, म्हणून आपलं उत्तर 7 हे बरोबर आहे. ओके, तर बघा आता या ठिकाणी पुढील प्रश्न आहे. 5 या संख्याच्या पहिल्या 5 गुणकांची गुणक म्हणजे त्यांना त्यांच्या टेबलमध्ये किंवा त्यांच्या पटीत येणाऱ्या संख्या. ओके, 5 गुणकांची बेरीज किती. आता 5 ने त्या संख्येला भाग जातो अशा पहिल्या 5 संख्या फाइंड करायच्या आपल्याला. ओके, 5 ने पहिल्या 5 संख्येला भाग जाणाऱ्या संख्या फाइंड करायच्या. त्यातील पहिली संख्या कोणती असेल बेटा, पहिली संख्या ज्या सर्वात अगोदर त्या संख्येला त्या संख्येने भाग जातो. टेबल बघा, 2 ने 2 ला भाग गेला, 3 1 3 3 ने 3 ला भाग गेला. ओके, म्हणजे 5 1 5 ही 5 पहिलं गुणक आहे 5 चा. ओके, चला 5 चे गुणक पाहूया आपण. 5 चे गुणक बरोबर पहिला 5. मग आता त्या ठिकाणी कंटिन्यू 5 दोन्ही 10, 2 चा दुसरा भाग बसतो, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25. म्हणजे या ठिकाणी 5 चे 5 गुणक आपल्याला मिळाले आहेत. आणि त्यांची बेरीज, त्यांची काय करायची सांगितलेली आहे, बेरीज करायची सांगितलेली आहे. मग बेरीज करायला खूप सोपी आहे. 25 आणि 5 30, 20 आणि 10 30, 30 आणि 30 60, 60 आणि 15 65. म्हणजे एक तर तुम्ही असं डायरेक्टली करू शकता त्यांची बेरीज, किंवा त्यांची उभी मांडणी किंवा आडवी मांडणी करूनही करू शकता. परंतु मी या ठिकाणी हे 5 आणि 25 30 घेतले, 10 आणि 20 30 घेतले आणि हे 15, म्हणजे या ठिकाणी 75 त्यांचे उत्तर बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला 75 फायनली त्यांची बेरीज ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला मिळते, पर्याय क्रमांक 4. मग बेरीज करते वेळेस तुम्ही ते वेळ कसा वाचेल या पद्धतीनुसार आपल्याला लवकरात लवकर बेरीज करून घ्यावी लागते. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, पुढील प्रश्न पाहूया.
बघा आता या ठिकाणी 1 ते 100 पर्यंत 4 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? बघा आता 1 ते 100 पर्यंत 4 अंक किती वेळा लिहावा लागतो? मग आपल्याला 1 ते 100 पर्यंत जे एकूण अंक येतात ते 1 ते 9 पर्यंत आणि 0 त्यामध्ये इन्क्लूड येतात. ओके, मग तीच अंक आपल्याला रिपीट लिहावे लागतात. मग या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला आला की 1 ते 100 पर्यंत 4 हा अंक लिहिते वेळेस तो किती वेळा आपण लिहितो? मग त्यासाठी आपल्याला प्रत्येक अंक लिहिण्याची आवश्यकता पडत नाही. एक तर त्याचे डायरेक्ट नियम आहेत, पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली थिअरी आहे ती व्यवस्थित बघायची. 1 हा अंक किती वेळा येतो, 2 किती वेळा येतो, 3 किती वेळा येतो, 0 किती वेळा येतात ते डायरेक्ट पाठांतर करून ठेवा आणि तुम्हाला ते पाठांतर केल्याच्या नंतर तुम्हाला पाहत्या क्षणी त्याचं उत्तर काढता येतं. परंतु जर पाठ नसेल तर ते कशा प्रकारे काढायचे बघा. या ठिकाणी 1 ते 100 या वेळात डायरेक्टली आता 1 पासून सुरुवात केली तर 4 पासून सुरुवात होईल त्याची. ओके, सुरुवातीला 4, मग डायरेक्ट 14, मग 24, 34, 44, 54, 64, 74, 84, 94. ओके, आता हा पूर्ण 4 एकक स्थानी असणाऱ्या संख्या आहेत, 4 एकक स्थानी असणाऱ्या. आणि नंतर एक 40, 41, 42, 43, 44 हा एक पूर्ण 40चा टेबलच असतो. तो बरेचसे विद्यार्थी मिस करून जातात, तो या ठिकाणी मिस करायचा नाही. म्हणजे त्या ठिकाणी आता 40 पासून सुरुवात होतो, तो 40, 41, 42, 43 या ठिकाणी आपण 4 एकक स्थानी लिहिते वेळेस डायरेक्टली आपण घेतलेले आहेत. मग या ठिकाणी 44 पुन्हा घ्यायची आवश्यकता नाहीये. मग 45, 46, 47, 48, 49. ओके, 50च्या या ठिकाणी 4चा काही संबंध येत नाही. मग या एवढ्या संख्ये 1 ते 100 मध्ये एवढ्या संख्या लिहिताना आपण 4चा उपयोग करतो. मग आता त्यांनी डायरेक्टली काय विचारलं बेटा, 4 हा अंक किती वेळा? अंक विचारलाय. ओके, अंक म्हणजे काय असतात, संख्यामध्ये एक जो आकडा असतो तो अंक असतात. मग 2 अंकी संख्यामध्ये 2 अंक असतात, 3 अंकी संख्यामध्ये 3 अंक असतात. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता त्याची काउंटिंग करून घेऊया, म्हणजे काउंटिंग केल्यावर तुम्हाला समजेल. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6. आता या ठिकाणी 44 ज्यावेळेस आपण काउंट करतो त्यावेळेस 2 अंकी संख्या आहे आणि 2ला 4 आहेत. मग त्याला अंक मोजायचा म्हणल्यावर आपल्याला 2 वेळा मोजावं लागतील. लक्षात ठेवा, 2 वेळा त्याला काउंट करून घ्यायचं. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. म्हणजे 4 हा अंक 20 वेळा लिहावा लागेल. किती वेळा? 20 वेळा. पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्ही 44ला कन्फ्युज व्हायचं नाहीये. बिनधास्तपणे 44 मध्ये 2दा 4 दिलेले म्हणून 2दा त्याला काउंट करायचं. बरेचसे विद्यार्थी त्याला काउंट करत नाहीत, एकदाच काउंट करतात. आणि किंवा डायरेक्टली काय करतात, 1, 4, 14, 24 हे 10, हे किती अंक? 10 आणि हे 9, 10, 9, 19. मग डायरेक्टली त्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपली मेथड 44 मध्ये मिस्टेक होते. मग त्या ठिकाणी आपला 1 अंक कमी पडतो म्हणून आपलं उत्तर चुकीचं येतं, पर्याय क्रमांक 3 मध्ये जातं. म्हणून त्या ठिकाणी तशा प्रकारची चूक होऊ द्यायची नाही. व्यवस्थित प्रकारे पर्याय क्रमांक उत्तर 20 येईल अशा पद्धतीने त्याची काउंटिंग करायची. बघा त्या ठिकाणी 1 ते 100 मधील सर्व समसंख्या लिहिताना 5 हा अंक किती वेळा लिहा? बघा या ठिकाणी पहिला वरचा जो प्रश्न आहे त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, परंतु संख्याचा प्रकार थोडासा वेगळा दिलेला आहे. मग संख्याचा प्रकार वेगळा दिलेला असतो त्यावेळेस काय फरक प्रश्नामध्ये आणि उत्तरामध्ये काय फरक जाणवतो ते आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. बघा या ठिकाणी 1 ते 100 मधील सर्व समसंख्या लिहिताना 5 हा अंक किती वेळा लिहिला जाईल? ओके, मग या ठिकाणी 1 ते 100 पर्यंत सेम ऍज इट इज लिहायचं, परंतु या ठिकाणी सेम लिहिण्याची आवश्यकता नाहीये, समसंख्या विचारलेल्या आहेत. ओके, आणि ऍक्च्युली 5 ही विषम संख्या आहे. 5 ही कशी आहे? विषम संख्या आहे. आणि या ठिकाणी जर एकक स्थानी
5 असेल तर ती समसंख्या होत नाही, ती विषम संख्या होते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ही ये वरची जी लाईन दिलेली होती 4 ची, ती या ठिकाणी जी आपण 5, 15, 25, 35, 45, 55, 65, 75, 85, 95 ह्या जे घेणार आहोत त्या विषम संख्या येणार आहेत सर्व, म्हणजेच त्या काउंट करायची आवश्यकता नाही. ओके, लक्षात ठेवा या ठिकाणी त्या काउंट करायची आवश्यकता नाही, आपल्याला समसंख्या विचारलेल्या आहेत. मग समसंख्या काउंट करते वेळेस काय येईल बेटा? 50 ही समसंख्या आहे. 51 येणार नाही. 52, 54, 56, 58, 59 ही विषम संख्या आहे. म्हणून म्हणजेच आपण या ठिकाणी काय केलं बेटा? ही 51, 53, 55 आणि 57 ह्या विषम संख्या असल्यामुळे काउंट केल्या नाही, किंवा त्यांची 5, 15, 25 ही सुद्धा विषम संख्यांचीच एक श्रृंखला आहे, म्हणून ती आपण काउंट केली नाही. मग या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली उत्तर काय सांगता येईल की 1, 2, 3, 4, 5 5 संख्या 5 एकक स्थानी असताना समसंख्या लिहिता येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण संख्यावर आधारित बरेचसे एक्झाम्पल अभ्यासले आहेत. या सर्व प्रॅक्टिस प्रश्नांमधून आपण हा चॅप्टर पूर्ण क्लिअर करून घेऊ शकू, किंवा यावर अधिक पुन्हा प्रॅक्टिस प्रश्न जर पाहिजे असतील तर आपल्या प्रश्नसंचामध्ये तुम्हाला दिलेलेच आहेत. या व्यतिरिक्त पुन्हा जर काही तुम्हाला या संख्या ज्ञानावर अधिक जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला आपल्या ऍप मध्ये दिलेल्या तुमच्या प्लेसमध्ये जर लिहिण्यासाठी जो पेज दिला आहे त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता, आणि तुमच्या ज्या काही प्रश्न असतील, सूचना असतील त्या आम्ही निश्चितच तुमच्या पूर्ण सॉल्व्ह करू, याची मी पूर्ण गॅरंटी देतो. तुम्ही मला या चॅप्टर विषयी जे काही रिमार्क असतील ते नक्कीच कळवा. प्रश्न काही असतील तर सांगा. ओके, चला तर आपण पुढच्या